नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्र लोकभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापन दिन मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. बालवारकऱ्यांच्या दिंडीने आणि ज्ञानदेव तुकाराम नामगजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा व त्यांच्या पत्नी सुधादेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रासोबतच गुजरात राज्य स्थापना दिनही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या प्रसंगी राज्यपालांच्या हस्ते यावर्षीच्या पद्म पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. पद्मभूषण उदय कोटक, पद्मश्री अशोक खडे, पद्मश्री भिकल्या धिंडा, पद्मश्री जुझर वसी, अभिनेते पद्मश्री आर माधवन, दिवंगत अभिनेते पद्मश्री सतीश शहा तसेच पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी सांगितले की हे देश हा केवळ भौगोलिक सीमांनी मर्यादित नसून विविध संस्कृतींचा संगम आहे. प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी असली तरी त्यामध्ये एकात्मतेचा समान धागा आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांचे कार्य समाजात समता प्रस्थापित करणारे आहे, असेही त्यांनी नमूद केले. अमरवाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गायक शंतनू हेर्लेकर, गायिका उपज्ञा पंड्या आणि कलाकार अभिमन्यू हेर्लेकर यांनी मराठी व गुजराती लोकगीते तसेच भक्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सूर निरागस हो, वैष्णव जन तो आणि तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल यांसारख्या सादरीकरणाने कार्यक्रम रंगतदार झाला. बालकलाकारांच्या पारंपरिक नृत्याने विशेष आकर्षण ठरले. यावेळी राज्यपालांच्या पुढाकाराने टीबी मुक्त भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. हे अभियान शहरी व ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अर्चना गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाला डॉक्टर मदन महाराज गोसावी, उद्योजक निखिल मर्चंट, मत्स्य विकास आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सहसचिव एस राममूर्ती, डॉक्टर शशिकांत देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एसपी9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.